लक्ष द्या आता सगळ्यांनी, समजलं नसेल तर मला विचारायचं. आता आपण बघणार आहोत दिनदर्शिका. ठीक आहे. ओके बेटा, बरा आहे मुलगा, काही टेन्शन घ्यायचं नाही, छान आहे. थोडस होते आता, प्रकृती असते, मागे पुढे तब्येती खराब होत असतात, वेळेवर आपली ट्रीटमेंट सुरू ठेवायची. ठीक आहे. चला, तुम्ही पण आपली काळजी घ्या, घरी बसून अभ्यास करा, बाहेर निघायचं नाही, फिरायचं नाही. ठीक आहे. चला लक्ष द्या. तर आपला नंतरचा भाग आहे. स्पष्ट आवाज येता एकदा सांगा फक्त मला, स्पष्ट, कारण मला तुमचा आवाज कमी ऐकायला येतो. चला, तर नंतरचा भाग आहे आपला दिनदर्शिका. ठीक आहे. ओके शाहू, दिनदर्शिका. ठीक आहे. आता काय होते याचा अर्थ लक्षात घ्या. दिनदर्शिका. ठीक आहे. या ठिकाणी एक शब्द आहे दिन. कोणता शब्द आहे? दिन शब्द. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? याला म्हणतात कॅलेंडर. इंग्रजी मध्ये याला म्हणतात कॅलेंडर. कॅलेंडर माहित आहे का? हो. हा, याला म्हणतात कॅलेंडर म्हणतात. ठीक आहे. आता याला दिनदर्शिकाचं या ठिकाणी एक मीनिंग आहे. दिनचा अर्थ होते दिवस. या ठिकाणी दिनचा अर्थ होते दिवस. ठीक आहे. लक्षात. आणि दर्शिकेचा अर्थ होते दाखवणे. दाखवणे. दर्शिकेचा अर्थ काय होते? दाखवणे. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणून आपण शो करणे. काय करणे? शो करणे. आणि काय शो करणे? दिवस शो करणे. ठीक आहे. म्हणजे जो दिवस दाखवतो त्याला म्हणतात दिनदर्शिका. काय म्हणतात? दिनदर्शिका. आणि यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात, काय म्हणतात? यालाच म्हणतात कॅलेंडर. काय म्हणतात? कॅलेंडर. कॅलेंडर माहित आहे का? हो सर. सगळ्यांना माहित आहे कॅलेंडर? येस सर. चला, तर याला म्हणतात कॅलेंडर. ठीक आहे. आता हे कॅलेंडर दर्शवण्याचे काही युनिट्स आहेत. काय आहेत? काही युनिट्स आहेत. ठीक आहे. म्हणजेच कॅलेंडर हे काय दर्शवतं? दिवस दर्शवतो. दिवस म्हणजेच एक पद्धतीचे लक्षात ठेवायचं, वेळ दर्शवतो, टाइम दर्शवतो. टाइम म्हणजे आता घड्याळ नाही. आलं का लक्षात? तर दिनदर्शिका म्हणजे दिवस दर्शवणे, काळ दर्शवणे, टाइम दर्शवणे, वेळ दर्शवणे. ठीक आहे. आता त्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये कॅलेंडर. आता हे कॅलेंडर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काळ दर्शवत असतात. काळ म्हणजे वेळ दर्शवत असतात. ठीक आहे. आता कोणकोणत्या पद्धतीने ते आपल्याला वेळ दर्शवतात, त्याचे युनिट्स काय आहेत? तर ते युनिट्स आहे नंबर 1 इयर. नंबर 1 काय आहे तुमचा? इयर. इयर म्हणजे वर्ष. इयर म्हणजे वर्ष. 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 लक्ष द्या. इयर म्हणजे वर्ष. वर्षाने आपल्याला दिनदर्शिका, काळ दर्शवत असते. त्याच्यानंतर नंबर 2 तुमचा मंथ. महिना. मंथ म्हणजे महिने. महिन्याने पण तुम्हाला हे दर्शवलं जाते. आलं लक्षात? आलं का लक्षात? यस सर. त्याच्यानंतर तुमचा आहे वीक. इसको क्या बोलते हैं? हफ्ता. हफ्ता म्हणजे हफ्ता म्हणजे आठवडा. लक्षात? आठवडा. समजलं? यस सर. आठवडा. आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. ठीक आहे. आठवडा किती दिवसाचा असतो? 7. त्याच्यानंतर आहे तुमचा डे. डे म्हणजे दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर मला दुसरा, कोणाला काय अडचण? नो सर. नाही. चला, तर हे काय आहे? हे आहेत युनिट्स. ठीक आहे. काळ दर्शवण्याचे हे सगळे एकके आहेत. आता या एककांमध्ये आपण आवर शिकलेलो आहोत, मिनिट शिकलेलो आहोत, सेकंड शिकलेलो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला वर्षाबद्दल शिकायच्या आहे, महिन्याबद्दल शिकायचं आहे, हप्त्याबद्दल शिकायचं आहे, दिवसाबद्दल शिकायचे. आता तुम्हाला माहित असेल की एकूण दिवस किती आहेत? 7. 365.
7 दिवस असतात. एकूण दिवस किती आहेत? 7. आणि तुम्हाला माहित आहे संडे, मंडे, ट्युसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. आलं लक्षात? दीज आर द 7 डेज. ठीक आहे. त्याच्यानंतर वीक म्हणजे आठवडा. वीक म्हणजे आठवडा. आता आठवडा हा किती दिवसाचा असतो? आठवडा दिवस. 7 दिवसाचा असतो. 7 दिवसाचा आठवडा असतो. एवढं समजलं? यस सर. यस 7 दिवसाचा आठवडा असतो. त्यानंतर आहे तुमचं मंथ. आता एकूण मंथ किती आहेत? 12 मंथ. किती आहे? 12 महिने. एकूण मंथ आहेत तुमचे 12 महिने. एकूण तुमचे महिने आहेत 12. ठीक आहे. आता हे जे 12 महिने आहेत, जानेवारी, फरवरी, आता इकडे लिहून देतो मी. बघा इकडं तुमचे हे जानेवारी. ठीक आहे. नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे झाले तुमचे 12 महिने. किती झाले? 12 महिने. आता एका महिन्यामध्ये दिवस किती असतात ते सगळ्यात महत्वाचं आहे. एका महिन्यामध्ये दिवस किती असतात? 30. ते जर 31 किंवा 31. लक्ष द्या. एका महिन्यामध्ये दिवस असतात 31 असू शकतात. लक्ष द्या. 31 असू शकते, 31 किंवा 30. 30 असू शकते, 30, 29 किंवा 29 असू शकते. आलं लक्षात? हो सर. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या मी काय बोलतो. यस सर नाही. ठीक आहे. आता या महिन्यांमध्ये काही महिने हे तुमचे 31 दिवसाचे असू शकतात, 31. काही महिने 30 दिवसाचे असू शकतात, काही महिने 29 आणि काही महिना समजा 28. यापैकी दिवस असू शकतात. आता हे दिवस पाठांतर कसे करायचे किंवा दिवस कसे लक्षात ठेवायचे? ठीक आहे. याच्यासाठी एक मेथड आहे, कदाचित भरपूर जणांना माहिती असेल. ही तुमची जी मूठ आहे, मूठ दिसते ना हाताची? ठीक आहे. हिला असं पकडायचं. ठीक आहे. आणि पकडल्यानंतर ही मूठ जी झाली, या मूठ झाल्यानंतर लक्ष द्या मी काय बोलतो. ठीक आहे. हे जे उंच उंच आपले तुमचे हे जे दिसत आहेत, उंचवटा जो भाग दिसते, हे खडे दिसत आहेत तुमच्या मुठीचे. ठीक आहे. हे जे खडे आहेत हे लक्षात कसे ठेवायचे ते सांगतोय. हे जे खडे आहेत हे आहेत 31 चे. किती आहेत? कसं लक्षात ठेवायचं? जे हिल दिसतं की नाही तुम्हाला, हिल उंचवट भाग, दुर्वा जाधव लक्ष द्या इकडं. हे जे उंचवट भाग आहे याला किती समजायचं? 31 समजायचं. 31. आणि या दोन खड्याच्या मध्यामध्ये एक गॅप आहे, दिसते मधातली? त्यांना पकडायचं 30. त्यांना काय पकडायचं? 30. आता लक्षात समजलं? आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. फेब्रुवारी जो मंथ आहे तुमचा, फेब्रुवारी जो मंथ आहे हा तुमचा 29 किंवा 28 चा राहील. 29 किंवा 28 चा राहील. हे समजलं? 28. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे तुमचे खडे आहेत हे आहे तुमचे 31 म्हणजे 31 आणि हे आहे 30 चे गॅप. ठीक आहे. आता समजा तुम्ही इथून सुरुवात केली, कुठून सुरुवात करा. समजा मी इथून सुरुवात केली, हा तुमचा जानेवारी पकडा. काय आहे? जानेवारी. जानेवारी हा तुमचा. मग हा जानेवारी किती दिवसाचा येईल? 31. जानेवारी येईल तुमचा 31. आलं लक्षात? चला, जानेवारी नंतर हा तुमचा या मधातला 2 नंबर फरवरी. फरवरी तर आपण लिहिलेला आहे 29 किंवा 28.
चला 20 जानेवारी झाला, फरवरी झाला, फरवरी नंतर मार्च, मार्च किती येईल? 31. 31 दिवस. 31. चला एप्रिल. 30. एप्रिल येईल तुमचा 30. मे किती येईल? 31. मे येईल 31. बघा इकडं, जनवरी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे. मे नंतर पुन्हा कोणाला तुमचा? जून. जून किती आला? जून 30. जून किती आला? 30. ठीक आहे. त्याच्यानंतर जुलै 31. 31. आता लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाचं. आता लक्ष द्या इकडे मी काय बोलतो तर. ठीक आहे. आता तुमचा इथपासून सुरुवात झाली, इथपर्यंत संपलं. हा झाला तुमचा कोणता? जुलै झाला 31. आता तुम्हाला याला पुन्हा रिटर्न मोजायचा. रिटर्न जाताना कुठं जाल? समोर जाल. हे इकडून सुरुवात झाली अशी, मग पुन्हा इकडं झाली या बाजूला पुन्हा. म्हणजे हा तुमचा झाला जून, जुलै. जुलै नंतर पुन्हा कोण या बाजूला? तुमचा ऑगस्ट येईल. म्हणजे ऑगस्ट पण किती महिन्याचा येईल? 31. ऑगस्ट किती येईल? 31. त्याच्यानंतर काय येईल? सप्टेंबर 30. त्याच्यानंतर ऑक्टोबर 31. त्याच्यानंतर 31. नोव्हेंबर 30. डिसेंबर 31. हे समजलं सगळ्यांना? येस सर. हे तर वर्ष हे तुम्हाला 12 महिन्याचं असते. वर्ष हे किती महिन्याचे असते? सर मी सिमोनी तो वर्ष नाही दिसत आहे. वर्ष नाही दिसत? हा, तर वर्ष हे 12 महिन्याचं असते. 12 महिने. मधामधात बोलायचं नाही. ठीक आहे. प्रश्न असेल तर विचारायचं. वर्ष हे 12 महिन्याचे असतात. ठीक आहे. मग 12 महिने कोणते? तर हे. आलं लक्षात? आता वर्ष हे किती दिवसाचे असतात? वर्ष हे किती दिवसाचे असते? समजा तुम्ही बेरीज केली, 31, 30, 31, 30, 31, 31, 30, 31, 30, 30. दोघांपैकी एक कोणताही घ्यायचं. 28 आणि 39. आलं लक्षात? जर तुम्ही फेब्रुवारी महिना हा 28 जर दिवसाचं घेतलं, समजून घ्या मी काय बोलतोय. फेब्रुवारी महिना जर तुम्ही 28 दिवसाचं घेतलं तर तुमचे दिवस किती येतात? दिवस येतात 365 डेज. समजलं? तुमचे 365 दिवसाचा तुमचा वर्ष असतो. ठीक आहे. आता जर तुम्ही फेब्रुवारी मंथ 29 दिवसाचं जर घेतलं तर तुमचा वर्ष असते 366 डेज. आलं लक्षात? एवढं समजलं? यस. सगळ्यांना एक काम करा, एक जण लवकर फोटो काढा. या मंथवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. जास्तीत न जास्त 1 किंवा 2 प्रश्न. ठीक आहे. प्रश्न कोणते ते लक्ष द्या इकडं. तुम्हाला प्रश्न विचारू शकते की सलग म्हणजे कंटिन्यू किंवा लगातार, सतत असे कोणते 2 महिने आहेत की जे 31 दिवसांचे असतात? तर तुमचा आन्सर हे आलं पाहिजे. कोणतं? जुलै आणि ऑगस्ट. हे फक्त लक्षात ठेवायचं. जुलै आणि ऑगस्ट हे 2 असे महिने आहेत की जे सलग 31 दिवसांचे येत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा महत्वाचा एक प्रश्न, असा कोणता महिना आहे की ज्यामध्ये 29 आणि 28 दिवसाचे डेज असतात? तर तो तुमचा आहे फरवरी. ठीक आहे. एवढं समजलं सगळ्यांना? चला, आता आपलं सुरू होतं वर्ष. ठीक आहे. वर्षामध्ये आपण बघितलं की फेब्रुवारी महिना जर 28 दिवसाचा असेल तर तुमचे डेज किती येतात? 365. ठीक आहे. जर तुमचा फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा जर असेल तर तुमचे डेज 366. आलं लक्षात? चला, आता मला प्रश्न सांगा की
हा 29 आणि हा 28 कसं काय येते हे कुणाला माहिती आहे का? दर 4 वर्षांनी 29 डेज येतात फेब्रुवारी. पलक बोल काय म्हणते बाई? दर 4 वर्षांनी फेब्रुवारी मध्ये 29 डेज येतात. दर 4 वर्षांनी फेब्रुवारी मध्ये 29 दिवस येतात. बरोबर आहे का पलकचं म्हणणं? अरे दर 4 वर्षांनी पलक अशी म्हणते की दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा येतो. म्हणून दिवस किती असतात? 366 366 असतात दर 4 वर्षांनी. बरोबर आहे? बरोबर आहे का मी काय म्हणतोय? आवाजच नाही निघत आहे. 4 वर्षांनी जे फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, फेब्रुवारी मंथ 29 डेज आफ्टर 4 इयर्स. ठीक आहे. मग या महिन्यात या वर्षाला काय म्हणतात? या वर्षाला काय म्हणतात? मुकुल एकटाच बडबड करतो का? या वर्षाला म्हणतात लीप इयर. या वर्षाला काय म्हणतात? लीप इयर. लीप इयर म्हणजे ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. सर लीप इयरला मराठीमध्ये काय म्हणतात? मराठीमध्ये दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा का बरं येतो हे कुणाला माहिती आहे का? सर कारण की जे 2020 आहे त्याला 4 ने भागितल्यावर लीप इयर येतो. लीप इयर येतोय ठीक आहे, दर 4 वर्षांनी येतो, पण त्याच्यामध्ये पहिले 28 दिवसाचा असते ना. बाकीच्या दिवशी 28 दिवसाचा असतो आणि मग 29 दिवसाचा असतो. बरोबर आहे? चला हे सांगा मला हे सांगा की चला हे सांगा मला की एक वर्ष म्हणजे 365 किंवा 366 दिवस असतात. बरोबर आहे? तर हे वर्ष कशावरून ठरलेलं आहे? वर्ष कशावरून ठरले? 365 दिवस किंवा 366 दिवस आले कुठून? कशावरून ठरलं 365 किंवा 366 दिवस? कारण की त्याच्यामध्ये पूर्ण भाग येते. एक बोला. कोण बोलतंय? सर पलक. हा पलक बोल. जे एका महिन्यात 30 दिवस असतात आणि जसे जानेवारी मध्ये 31 दिवस आहेत आणि फेब्रुवारी मध्ये 29 किंवा 28 आहेत, तर त्यांची ऍडिशन करायची आणि जो आन्सर तर यांचा आन्सर 365 येते. म्हणून मी स्वर्ण. हा स्वर्ण बेटा बोल. सर सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत असते आणि त्याला पूर्ण एक राऊंड मारण्यासाठी 1 वर्ष लागते म्हणून. व्हेरी गुड. सर सूर्य एका जागी उभं राहतो आणि पृथ्वी त्याचा गोल राऊंड मारतो. त्याला 1 वर्ष लागते. व्हेरी गुड. बरोबर. लक्ष द्या बाकीच्या सगळ्यांनी ऐका. त्याच्या मागचा हा महत्वाचा मुद्दा आहे की 365 किंवा 366 दिवस का बरं आले किंवा 1 वर्ष कशाला म्हणायचं. सगळ्यांनी एका मधात बोलायचं नाही. मी तुम्हाला बोलायला संधी दिली. हा लक्ष द्या इकडं लक्ष द्या आता. हा पलक, 1 वर्ष कधी म्हटला जातो? लक्ष द्या इकडं. 1 वर्ष कधी म्हटला जातो? आलं लक्षात? हा तुमचा सूर्य सन. ठीक आहे. आणि या सनच्या भोवती कोण फिरतंय? तुमची अर्थ फिरते, पृथ्वी फिरते. बरोबर आहे? आलं लक्षात? परंतु सनच्या भोवती, सूर्याच्या भोवती जेव्हा पृथ्वी ऐका आता महत्वाची गोष्ट आहे. कधी ऐकलं असेल नसेल तरी समजून घ्या.
ठीक आहे, मधात बोला नको, नाही समजलं तर विचारा. मी काय म्हटलं, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, परंतु पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरता फिरता स्वतः भोवती पण फिरते, हे कुणाला माहित नाही. पृथ्वी ही स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला लागतंय स्वतः भोवती, स्वतः भोवती, मला बोलू द्या, स्वतः भोवती सूर्याभोवती पूर्ण एक वर्ष. तुम्ही असेल गोल राऊंड मारतो म्हणजे त्याला एक व्हिडिओ. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्ष लागते. आता 1 वर्षामध्ये असे 2 पद्धतीचे दिवस काय आहेत, का बरं आहे? या 365 आणि 366. आतापर्यंत आपल्याला एवढंच माहित आहे की 365 दिवस म्हणजे फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा आणि 366 दिवस म्हणजे फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा, एवढंच माहित आहे. बरोबर आहे. आता पृथ्वीला, लक्ष द्या इकडे मी काय बोलतो होतं, लीप वर्ष कसा येतो हे कधी कोणी सांगितलं नसेल किंवा तुमच्या लक्षात नसेल, कधी गेलंही नसेल. बघा आता पृथ्वीला, या बाजूचं तर लिहून झालंय तुमचं, ठीक आहे. सूर्याभोवती पूर्ण फेरी करण्यासाठी, ऐका व्यवस्थित, पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण फेरी करण्यासाठी 365 दिवस, लक्ष द्या, 365 दिवस 6 तास लागतात. हे कुणाला माहित आहे? तर मला माहित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस 6 तास लागतात. ठीक आहे. आता हा तुमचा झाला 1 वर्ष, हा तुमचा झाला 2 वर्ष, 365 दिवस 6 तास. हा झाला तुमचा 3रा वर्ष, 365 दिवस 6 तास. हा झाला तुमचा 4था वर्ष, 365 दिवस 6 तास. आता हे तुमचे 6 तास पकडा, 4 वर्षाचे किती झाले? 6 गुणिला 4 किती झाले? 24 आवर. तर 1 दिवस 24 तास. 24 तास म्हणजे आवाज खरखरतोय. तुमच्या स्क्रीन स्टॉप होते भोवती, सॉरी, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस 6 तास लागतात. हा पहिल्या वर्षाचे 6 तास. आपण तर सगळ्या वर्षी काय पकडतो? 365 दिवसच पकडतो प्रत्येक वेळी, बरोबर आहे. परंतु जेव्हा 365 दिवस असतं तेव्हा फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी बोलता. हा, तर 365 दिवस म्हणजे तुमचा 28 दिवसाचा झाला फेब्रुवारी महिना. ठीक आहे. आता तुमचा हा 6 तास आपण पकडत नाही, हाही 6 तास पकडत नाही, हाही 6 तास पकडत नाही, हाही 6 तास पकडत नाही, म्हणजे 6 6 6 6 6 6 तास म्हणजे किती झाले? 24 तास. 24 तास म्हणजे 1 दिवस. आणि मग हा 1 दिवस कुठे ऍड होतो? 365 मध्ये 1 दिवस ऍड होतो. 365 प्लस 1 डे. तर व्हिडिओ स्टॉप झाला. 365 दिवस सर व्हिडिओ स्टॉप झाला, तुमचा आवाज नाही येत आहे. म्हणजे 366 दिवस. कोण म्हणते व्हिडिओ स्टॉप झाला? काय सांगितलं? पृथ्वीला एक फेरी करण्यासाठी 365 दिवस 6 तास लागतात. हा एका वर्षाचे 6 तास, दुसऱ्या वर्षाचे 6 तास, तिसऱ्या वर्षाचे 6 तास, चौथ्या वर्षाचे 6 तास, आणि हे 4-6 तास मिळून काय बनते? 24 तास बनते. 24 तास म्हणजे 1 दिवस. आणि मग हाच 1 दिवस कुठे ऍड होतोय? तुमच्या 365 मध्ये 1 दिवस ऍड होते. मग होते किती? 366. आणि हा 1 दिवस मग कुठे ऍड होते? तुमच्या फेब्रुवारीच्या दिवसामध्ये, आणि तो 29 दिवसाचा होतो. एवढं. हा कुणाला गणित समजलं नाही 1 दिवस कसा काय येतो हे कुणाला लीप वर्ष हा 366 दिवसाचा असतो. जेव्हा तो 366 दिवसाचा असतो तेव्हा फेब्रुवारी महिना हा 29 डेजचा असतो. लीप वर्ष हा दर 4 वर्षांनी येत असतो. लक्षात. आणि आता याच्यामध्ये नवीन महत्वाचा मुद्दा तुम्हाला शिकायचा आहे
की लीप वर्षाला 4 ने भाग जातो. एक गोष्ट लक्षात ठेवायची की लीप वर्षाला 4 ने भाग जातो. जर 4 ने भाग जात असेल, मग 4 ने भाग जाणे म्हणजे कोणती कसोटी लावायची? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 4 ची कसोटी लावायची त्या ठिकाणी. म्हणजे ज्या संख्येला 4 ने भाग जात असेल किंवा ज्या वर्षाला 4 ने भाग जात असेल, याचा अर्थ तो वर्ष लीप वर्ष आहे. म्हणजे लीप वर्षाला दुर्वा 4 ने भाग जाते. लीप वर्षाला कितीने भाग जाते? 4 ने भाग जाते. लक्षात. मग आता लीप वर्ष कसं ओळखायचं? तर त्याला भाग देऊन बघायचं आणि ठरवायचं की ते लीप वर्ष आहे किंवा नाही. मग लीप वर्ष 4 ने भाग जाते म्हणजे तुम्हाला कितीची कसोटी वापरावी लागेल? टेस्ट फॉर 4 ची कसोटी. याच्या दोन पद्धती आहेत. नंबर 1 एकक व दशक मिळून तयार होणारी जी संख्या असेल त्याला 4 ने भाग गेला पाहिजे. लक्षात. ही 4 ची कसोटी आहे. किंवा नंबर 2 एकक आणि दशक. एकक व दशक 0 0 या दोन ठिकाणी काय असले पाहिजे? 2 शून्य असले पाहिजे तरच त्याला 4 ने भाग जाते. उदाहरणार्थ 2016 हा वर्ष लीप वर्ष होता का? मग आता याच्यासाठी कसोटी लावा 4 ची. एकक आणि दशक म्हणजे कोण आहे? 16 आहे. मग 16 ला 4 ने भाग जाते. म्हणून हा कोणता वर्ष झाला? हा झाला लीप वर्ष. म्हणजे लीप वर्षामध्ये दिवस किती आले? 366. फेब्रुवारी महिना किती आणि सर फेब्रुवारी. हा बोला, फेब्रुवारी महिना किती दिवसाचा येईल सिमोनी? 29 डेज. बरोबर आहे. फेब्रुवारी मंथ येईल तुमचा बरोबर आहे. व्हिडिओ टाकला असेल. ठीक आहे. लक्षात घ्या. क्लिअर नाही दिसतंय. दिसेल. काही हरकत नाही, मी सांगतो. हा, तर एका वर्षामध्ये लीप वर्ष नसेल तर 52 आठवडे 1 दिवस आणि लीप वर्ष असेल तर 52 आठवडे 2 दिवस. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, वीक म्हणजे आठवड्यामध्ये काय असते? वीक मध्ये काय असते लक्षात घ्या. आठवड्यामध्ये दर 7 दिवसांनी तुमचा दिवस येत असते. दर 7 दिवसांनी तोच दिवस येत असते. जसं आज समजा 7 दिवसांनी तोच दिवस येते. तोच दिवस येतो. 7 दिवसांनी तोच दिवस. समजा आज सोमवार आहे. आज काय आहे? सोमवार आहे. तर पुन्हा 7 दिवसांनी कोणता वार येईल? सोमवार येईल. आलं लक्षात. समजा आज रविवार आहे तर 7 दिवसांनी कोण येईल? रविवार येईल. काय बोलत आहे? हो सर. त्याच्यानंतर समजा एखादी तारीख जसं आता सोमवारचा समजा इकडे लक्षात घ्या. समजा सोमवारची 7 तारीख आहे. सोमवारची किती तारीख आहे? 7 तारीख आहे. ठीक आहे. दिसते. सोमवारची समजा 7 तारीख आहे तर लक्ष द्या, पुढच्या सोमवारची किती तारीख येईल? 14. हा, पुढच्या सोमवारची तारीख येईल 14. त्याच्यानंतरची सोमवारची तारीख किती येईल? 21. त्याच्यानंतरची पुन्हा तारीख काय येईल? 28. 24. समजलं? म्हणजे दर 7 दिवसांनी तारीख पण येत असते. समजलं?
यस सर. या दोन गोष्टी समजल्या. दर 7 दिवसांनी तोच दिवस येतो आणि दर 7 दिवसांनी जी तारीख येते त्या तारखेला तोच वार येतो. हा बोला. सर अगर सोमवारी जर 8 तारीख असेल तर 8 दुने 16 होते तर पुढची तारीख 16 राहील. काय म्हटलं? सोमवारची तारीख 8 असेल. हो. त्याचं आठवडा किती होईल तर 8 मल्टिप्लाय 2 केलं तर 16 होते. तर तो पुढच्या सोमवार 16 तारखेला आहे. तर नाही 15 ला येईल. 7 दिवसांनी घ्या ना. 7 दिवसांनी. 7 दिवसांनी. थांबा 1 मिनिट थांबा. तुम्हाला कॅलेंडर दाखवून देतो म्हणजे तुमच्या पुन्हा लक्षात येईल. ठीक आहे. चला 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. हा बघा इकडं. ठीक आहे. हा तुमचा मंगळवारला 1 तारीख आहे. दिसते. यस सर. आता त्याच्यानंतर 8 तारखेला पुन्हा मंगळवार. आता दिवस मोजा याच्यामध्ये. हा तुमचा या 1 मध्ये पुन्हा 7 दिवस 1 मध्ये 7 दिवस ऍड करा म्हणजे किती तारीख येते 8 आली. बरोबर आहे. बघा 1 मध्ये 7 दिवस करा. 1 2 3 4 5 6 7 15 येते. बरोबर आहे. 8 ला नंतर 8 मध्ये. सर मी काय म्हणत आहे अगर सोमवारची 8 तारीख असेल तर 8 दुने 16 होते तर त्याची मागची एक संख्या म्हणजे 7 दिवस बनवायचे असतील तर मायनस करायचं 1. हो ना. तर आपल्याला 7च मिळवायचे. डबल काउंट करत आहे. आपल्याला सिमोने 7च दिवस मिळवायचे. डबल का बरं करत आहेस? हा तर मग तू 8 दिवस करते आणि 1 कमी करते. तू थोडसा समोर. यस सर. कुणाला समजलं नाही तर आम्ही लिहू नाही. कुणाला समजलं नाही. सर मला समजलं. हा ज्यांना समजलं त्यांनी लिहा. ज्यांना समजलं नाही त्यांनी विचारा.